हे जे झाड आहे वर्षातून 2 वेळा फळ येतं. कोणतं वर्षातून? अच्छा. अरे हे तर मिनी सफरचंदच आहे. अच्छा. हा बनाना मँगो आहे. आता हे ना, तो केळीसारखा लांब होतो, एवढा लांब. काय बोलता? हो, एवढा लांब होणार. आणि ह्या सगळ्या व्हरायटी आउट ऑफ कंट्रीतून. हे बघा. अच्छा. पहा पूर्ण म्हणजे जीव केवढा त्याचा. याला आता पोषण पहा ना, पूर्ण खालून जर पाहिलं तर सगळं हेच कैऱ्याच कैऱ्या. तोतापुरी हा तोतापुरी. पूर्ण पूर्ण माळ म्हणजे इथं लाल दगड आहे खाली. बरोबर. हां हां. हे मी 15 वर्षापूर्वी 12 लाख रुपये 15 वर्षापूर्वी सगळं 12 लाख रुपये घेतले. मी कमीत कमी आता मी 50-60 लाख रुपये घालवले शहाजहान. त्याला किती दिवसानंतर एवढे? हे साधारण लावून मला 3-4 वर्ष झाली त्याला. बरं. त्याचा कसं रेट वगैरे मार्केट कसं राहतं सर? मार्केट नाही, मी आपण अजून मार्केटला म्हणजे नेलाच नाही, कारण बरं. पाहुणे हे येणंच देतो. बरं. ते पण शहाजहानच आहे. हा पण शहाजहान. अच्छा. हे किती झाड आहेत शहाजहानचे? 24 भावता अवतारा कॉम्प्युटरला, हॉटेलच्या कॉम्प्युटरला मी सगळं त्याचा फोटो, त्या झाडाचा फोटो आणि त्याला पूर्ण ही केलेलं, काय म्हणतो त्याचा फळ कसलं येणार, त्याचं नाव काय, ते सगळं कॉम्प्युटर. हा कोणता आहे सर? या नंबरला कुठलं कोणता आहे? हा आता तसं बघूनच मला सांगावं लागणार, पण किती नंबरचं झाडाचे बघितलं की मी कॉम्प्युटरवर. अच्छा, म्हणजे नंबरवरून तुम्ही सांगा. हा 3 लाईन मध्ये झाडं बसवली. या ना इकडे या, हे बघून असं किती बाग फिरा ना. हा बनाना मँगो आहे. हा म्हणजे ना, तो केळीसारखा लांब होतो, एवढा लांब. काय बोलता? हो, एवढा लांब होणार. आणि ह्या सगळ्या व्हरायटी आउट ऑफ कंट्रीतून. हे बघा. अच्छा. हा कोणता आहे? काय आता तसं नाव नक्की सांगता येणार नाही. तर पहा ना. हा? हे तुम्हाला कुठे म्हणजे तुम्ही बस सर कोकणात आहे, तुम्ही कोकणात आल्यासारखं वाटतं की वाटतं, पण सगळ्यात महत्त्वाचं ही बाग सोडून तुम्ही कुठे पाहायला भेटणार नाही. कोकणात जर गेले तर तुम्हाला क्वचित प्रकारे ह्या पाहायला भेटेल, पण हे असं पाहायला नाही भेटणार कुठे. दुष्काळी भागात पोळसाहेबांनी हा सगळ्यात महत्त्वाचं. वेगळं काहीतरी करायचं. अच्छा. आपल्या बागेत कोण शेतात आलं तर त्याने ही बघितली, त्याला समाधान झालं पाहिजे. पिकल्यासारखं वाटायला. आता हे पिकल्यासारखं दिसतोय पण वेगळा आहे. अरे हा म्हणजे जस काय त्याला असं. हा पिवळा पण अजून कच्चा आहे. बरं पण पूर्ण पिवळा होतो. अच्छा. जसं असं वाटतं ऊन आणि चट्टेपटे डाग पडले त्याला असं वाटतंय. होतानाच परत जसं पिकायच्या स्थितीत पिवळा होतो. सगळं आत बी तुम्हाला पिवळा दिसणार. हा पण वेगळा आहे, तो वेगळा आहे बघा. बरोबर. अच्छा. बरं. हा गुलाबी कलर, हा बी वेगळा आहे. अच्छा. बरं. म्हणजे तुम्ही ते फक्त जसे झाडाचे क्रमांक टाकले त्याच्यानुसार तुम्ही त्याप्रमाणे मी सांगू शकतो हा कुठला आहे. अच्छा. बरं. याला मार्केटमध्ये आणि त्याला काय झालंय की जे झाड आहे ते किती नंबरचं कुठलं झाड आहे, पण ज्यावेळी तिथं मी लिहिताना त्या झाडाचं नाव आणि कलर आंब्याचा फोटो तिथं टाकलेला आहे. हां त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात त्यावेळी लगेच लक्षात येणार आहे. सर टोटल आता तंबूस वगैरे ड्रोन सर कसं वाटतं? वर्षात हे पहा ना, हे एक वेगळंच भाऊ. अच्छा. पण म्हणजे सगळं एक वेगळं काहीतरी कसं. टोटल किती व्हरायटी लावली आहे सर म्हणे? 39 व्हरायटी आहेत टोटल. 39 व्हरायटी. आणि किती हे टोटल क्षेत्र किती आपलं? क्षेत्र आंबा असेल साधारण 6-7 एकराच्या आसपास येईल. 7 एकरामध्ये. 7 एकरामध्ये. अच्छा. आणि टोटल सगळे 15 बाय 15 वर केले. सगळं 15 बाय 15 वर. नवीन इस्रायल पद्धतीच्या ह्याच्यात माझा काय मूड नाही मला ते करण्याचा. कारण कसं होतंय, आपण शेतकरी झाड सारखं दरवर्षी कटिंग केलं की झाडाची मुळं आणि त्याचं हे वाढत नाही. अगदी बरोबर. म्हणून जास्तीत जास्त 30 बाय 30चं 15 केलं. सर म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादं जर कुठं नैराश्यात जर गेला माणूस, तुम्ही इथं यावं टवटवीतच डायरेक्ट.
बस 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 इथं काय करावं ते आणून टाकून झोपावं खाली ते सगळं विसरते हा ना सगळं विसरते. बाउंड्रीवरचं सगळं कव्हर केलं जातं कॅमेऱ्यानं पूर्ण कव्हर केलं जातं. म्हणजे पूर्ण कॅमेरे वगैरे सगळं हा हा इथं आहे तिथं आहे तिकडे खाली आहे. बर बर बर. या ना सर पुढे या. शिकायला किती टायमिंग लागतं ह्याला? शिकायला आता चालू होईल 4-5 दिवसात मी काढायला सुरुवात करू. बर बर बर. म्हणजे पो साहेब तुम्ही जे बोलले ना तुम्ही या एकदा खरोखर प्रसन्न मी म्हटलं होतं की तुम्हाला की हो, एकदा येऊन बघा. प्रत्यक्षात बघितल्याशिवाय कसं होतं अनुभवी आपल्याला नवीन वेगळे मिळतात ना. बरोबर बरोबर. हे खाली जे हे आहे हे पण नाव तुम्हाला नाही समजणार नाव वगैरे. नाही ही आता सगळा हा जो आहे हा केशर आहे. केशर हा केशर आहे. हापूस पलीकडे आहे जरा. अच्छा तिथे एक हापूसचं झाड आहे बघा इथं मध्ये. हे बघा हे समोरचं मोठं झाड दिसतंय. मोठं हा हापूस आहे. तो हापूस हापूस आहे. अच्छा तो मोठा मोठं झाड आहे. तिथे खाली 4-5 आहेत. बर बर. पूर्ण हे माळ होतं. पूर्ण पूर्ण माळ म्हणजे इथं लाल दगड आहे खाली. बरोबर हा हा. हे मी 15 वर्षापूर्वी 12 लाख रुपये 15 वर्षापूर्वी सगळं 12 लाख रुपये घेतले. मी कमीत कमी आतापर्यंत 50-60 लाख रुपये घालवले त्यात. बरोबर खाली सगळं सगळं अवघी दगडच आहे ना? दगडच आहे. बरोबर बरोबर. आणि ह्याला घालून 50-60 घालून आता ही माझ्याकडे स्ट्रीट लाईट आहे नगरपालिकेचं. वॉटर सप्लाय पाणी आलंय. बरोबर रोड वॉटर सप्लायचं आहे. बरोबर. आता 5 लाख रुपये गुंठा. नाही पण तुम्ही तेवढं डेव्हलपमेंट केलंय ना. कारण काय हा की आपल्या माघारी आपल्या मुलांनी कुठं प्लॉट पाडून विकून अगदी बरोबर 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 बरोबर. झाडाकडे बघून तर तो म्हणाल की बाबा नको. नाही 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 अगदी बरोबर. त्यामध्ये आंतरपीक नाही घेत तुम्ही कोणतं नाही याच्यामध्ये नाही कुठलंच नाही. किती म्हणजे प्रसन्नता म्हणजे पायाचा निघणार नाही तुम्हाला सांगतो असं आहे. आणि असा प्रयोग केला पाहिजे शेतकऱ्यांनी रोज प्रत्येक की शेतकरी बघा आता असं दगड जर असते हा थोडं शिकत नाही ब्रेकर लावून सुद्धा निघत नाही. म्हणजे अशा दगड माळरानात हे पूर्ण असा उतार होता पूर्ण. अच्छा. इथं सुद्धा शेततळं केलं होतं मी. पूर्ण हे फोडलं शाळेपासून. बरं, बरं. आपण वर डाळिंबाई बागेत गेलो होते हा. आणि पूर्ण फोडून परत शेततळं सफाई केलं. बरं. हॉटेलचं काम चालू केलं. म्हणलं यायला ही 100-125 डंपर माती निघेल. बरोबर म्हणलं 1 एकर रान बरं. पहिलं शेततळं मोजावलं. शेततळं 1 एकराचं होतं ते मुजवून टाकलं प्लेन केलं आणि ती माती आणून भरून 1 एकर रान तयार केलं. बरं. म्हणजे याला कालावधी किती गेला कशाला मी सगळं डेव्हलप करायला? डेव्हलप करायला मी तसं थोडं दरवर्षी थोडं वेगवेगळं खर्च करत असतो ना. बरोबर बरोबर. हां हे झाड जर पाहिलं सर म्हणजे अक्षरशः कसं लाईट मला कशी लावतात पहा पूर्ण म्हणजे जीव केवढा त्याचा. याला आता पोषण पहा ना पूर्ण खालून सर जर पाहिलं तर सगळं हेच कायऱ्या तोतापुरी हा तोतापुरी काय निसर्गाचं पहा. आपण वेगळा आहे बघा. हां हे जी झाड आहे वर्षातनं 2 वेळा फळ येतं. कोणतं काय वर्षातून 2 वेळा. अच्छा. अरे हे तर मिनी सफरचंदच आहे. वर्षातनं 2 वेळा फळ येतं. अच्छा हा आहे तो आपण लोणचं घालतो ना. हां त्याच्यासाठी अच्छा नर्सरीतून आणलेला. अच्छा बरोबर. सर इकडे पूर्ण आणि आंबट. हां? पूर्ण आंबट. पूर्ण आंबट. हो. अच्छा बरं. हा लंगडा आहे. हा समोरचा लंगडा. 4-5 झाड आहेत ती लंगडीची. बरोबर आहे. 1, 2, 3, 4. अच्छा ते पण साधारण 800-900 ग्रॅम पर्यंत जातो. बरोबर. एक फळ लंगडा. लंगडा बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो सर तो साहेब बाल दिवस आठवलेले बालपणीचे डायरेक्ट असे दिसते सगळं. घरचे जर आले तर घरचे आमची मुलगी जर आली ना, दिवस निघणार नाही तुम्हाला सांगतो. कमी झाली की नुसतं झाडा त्याचं कापायचं 2 चिक्कू खायचं फक्त 2च. ऐका 2 पेक्षा जास्त खाल्लं तर वाढती. त्यामुळे कंट्रोल कंट्रोल मध्ये ठेवायच्या नंतर मायनस मध्ये गेलोय ते लेवल येते. मायनस मध्ये गेल्या अंग कापायला सुरुवात घाम यायला सुरुवात
ते लगे लक्षात येतं मग तुम्ही काय करता 2 चिकू खाता माझी कमी नाही होत वाढत. 2 चक्कू खायचं आणि पाणी प्यायचं 5 मिनिटं फक्त बसायचं कुठं तरी. अहो स्वर्गात आल्यासारखं झालं इथं. तुम्ही म्हणा सर काय बोलता स्वर्ग फिका पडेल. ह्याचं कसं मार्केटिंग करतात कोळसा? काय नाही तेव्हा काय हे बघा खाली किती पडली की बघा. अरे बाप तुम्ही विचार करा ती म्हणते तर कोणी येऊन खाऊन जात खायचं आहे त्याला खाऊन जाऊ. किती काय बघा